नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। कायमपणे हायवे हा जलमय झालेला आहे। अनेक ठिकाणांची पाहणी करण्यासाठी महापौर सुजाता पाटील जी सध्या ऍक्शन मोडवरती आहे, त्या सध्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। ताई, खरं तर तुमचं टीव्ही9 मध्ये स्वागत आहे। आपण थेट रस्त्यावरती उतरून सध्या पाहणी करताय, काय अनुभव? नक्कीच जेव्हा नाळे सफाई संदर्भात पाहणी दौरा केलेला तेव्हा आश्वासन दिलेलं की भर पावसात आम्ही पाहणी दौऱ्यासाठी उतरणार आहोत। कुठेही पाणी साठू नये किंवा कुठे कोणाच्या घरात पाणी जाऊ नये यासाठी पूर्णपणे अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। तरीही काही ठिकाणी निष्काळजीपणा म्हणा किंवा दुर्लक्ष झालं असेल तर पाणी साठले जाते, तर तात्काळ तिथं पाणी कसा निचरा होईल यासाठी निर्देश दिलेले आहेत। जिथंही आपण बघाल की पाणी साठल्याची न्यूज येते, तत्परतेने तिथं कर्मचारी पोहोचून अधिकारी पोहोचून पाण्याचा निचरा केला जातो। पण अशा पद्धतीने नवी मुंबईचं जनजीवन विस्कळीत नको व्हायला म्हणून सगळेच तत्पर आहेत। मॅडम, असं देखील म्हटलं आहे की नाले सफाईवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। खऱ्या अर्थाने नालेसफाई जेव्हा पाहणी दौरा केला तेव्हा 60 ते 70% नालेसफाई झाली होती। पण तेव्हाही मी म्हटलेलं सफाई डेलीची होणे गरजेचं आहे। निर्देश दिलेल्या कर्मचाऱ्यांनी की रोजच आपण तिथं साफसफाई केली पाहिजे। सफाई केलेली जी माती किंवा कचरा आहे तो तत्काळ उचलला गेला पाहिजे। आणि काही ठिकाणी ते उचललाही गेला, काही ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा तर काही ठिकाणी नागरिकांचा निष्काळजीपणा। कारण आपण बघाल तर जे साफ केलेले नाले होते तिथं प्लास्टिक जास्त प्रमाणात दिसून आला। म्हणजे माती गाळ काढल्यानंतरही तिथं प्लास्टिक तरंगत होता। म्हणजे सफाई केल्यानंतर नागरिकांच्या माध्यमातून किंवा जे जे तिथं जसं APMC मध्ये मार्केटच्या लोकांकडून सारखा कचरा तिथं टाकला जातो आणि ते स्वतः सांगतात की दरवर्षी इथं पाणी भरतं, त्यांना ह्याच्यात काही नवीन वाटत नाही। पण आमचा प्रयत्न होता की कुठेही पाणी नको भरायला। आज APMC मध्ये पाणी भरलं तर ती कुठेतरी आमची जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं। पण ह्याच्यात निष्काळजीपणा त्या तिकडे काम करणाऱ्या लोकांचा किंवा तिथल्या व्यापाऱ्यांचाही आहे, जे म्हणजे आपला कचरा डेलीचा त्या नाळ्यामध्ये डंप करतात। अशाच पद्धतीने आपल्या जुईनगर समोर जो नाळा आहे तिथं आज प्रकार घडलेला आहे। सिडकोच्या माध्यमातून जे खारघर तुर्भ्या लिंक रोडचं काम सुरू होतं त्याची माती इथं डंप केली गेली आणि नाळ्याचा जो नॅचरल फ्लो होता तो बंद केलेला। त्याच्यामुळे काल पावसामध्ये पूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं। तात्काळ इथं अधिकारी कर्मचारी पोहोचून ती माती काढण्यात आली। सिडकोला आपण तसं प्रयत्नही केला अप्रोच व्हायचा, पण त्यांचा एक कॉलही उचलला गेला नाही। आयुक्तांच्या माध्यमातून MDंची भेट घेऊन तात्काळ त्यांच्या ही गोष्ट निदर्शनात आणून देण्यात आली। पण म्हणजे एखादं शहर, आपलं नवी मुंबई शहर जे आहे ते जसं महानगरपालिकेच्या माध्यमातून चालतंय तसंच सिडको MID सारखे प्राधिकरण ह्याच्यासाठी जबाबदार आहेत। इव्हन आपलं शहर जे वसवलं ते सिडकोनी वसवलं, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून अशी निष्काळजीपणा व्हायची अपेक्षा आम्हाला नव्हती, जी त्यांच्यामुळे आज नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। मॅडम, आपण पाहतो की मुसळधार सध्या नवी मुंबईत पाऊस बरसत आहे। पावसाचा वेग देखील जास्त आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे। मात्र एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। नेरूळ LP येथे 2 मुलींना चक्क शॉक लागलेला आहे, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे। तर आपण कसं याकडे बघता? कारण की त्यांना शॉक लागण्याचं प्राथमिक कारण असं म्हटलं जातं की विजेच्या ज्या तारा असतात त्या रस्त्यावरती उघड्या होत्या। नक्कीच ही दुर्दैवी घटना होती, असं खऱ्या अर्थाने घडायला ना पाहिजे। आणि नवी मुंबईच्या सारख्या शहरात तर असं व्हायलाच नव्हतं। पण आता तिथं MSCBचा प्रॉब्लेम आहे की कुठल्या म्हणजे जे मोबाईल टॉवरच्यामुळे झालेलं आहे त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। पण ज्या पण प्राधिकरणाच्यामुळे हा निष्काळजीपणा झाला असेल त्यांना तशा सूचना आणि त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची माझी म्हणजे मानसिकता असणार आहे। कारण अशा माध्यमातून आज सुदैवाने त्या मुलींना जास्त लागलं नाही, त्यांची जीवितहानी झाली नाही। पण अशा घटना जर वारंवार होत राहिल्या आणि कोणाची जीवितहानी झाली तर नक्कीच नवी मुंबईसाठी हे खूप म्हणजे दुर्दैवी असं असणार आहे। आणि आमचा प्रयत्न असाच असणार आहे की अशा पद्धतीच्या घटना भविष्यात पुढे कुठे नको व्हायला। आणि त्या संदर्भात आता MSCB किंवा जे पण प्राधिकरण जबाबदार आहे त्यांच्या सोबत बसून ह्या विषयावर चर्चा। MSCBला तर ऑलरेडी आपण त्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत, जिथं जिथं तुमच्या DP किंवा जिथं जिथं आपल्या केबल ओपन आहेत ते तात्काळ आपण प्रॉपर नियोजन करावं। कारण ह्याच्या माध्यमातून नागरिकांना त्रास नको व्हायला। आज त्या मुलींचं नशीब बलवत्तर होतं की त्यांना जास्त त्रास झालेला नाहीये।
आपल्या पालिकेच्या 40s मध्ये त्यांना आता ICU मध्ये 24 तासासाठी आपण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलेलं आहे आणि नक्कीच प्रयत्न राहणार आहे की अशी दुर्दैवी घटना भविष्यात पुढे कुठेही नको घडायला. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत या होता की महापौर सुजाता पाटील यांचं असं म्हणणं आहे की कुठेही पाणी साठू नये, त्यासाठी मी सध्या रस्त्यावरती उतरलेलो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज सहा, मी रवी खरात, TV9 मराठी, जुईनगर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.